फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी सांगणार आहे की मी यूकेमध्ये किती मंथली पैसे खर्च करतो. म्हणजे माझा रेंट किती आहे, मला ग्लोसरीसाठी किती पैसे लागतात, तसेच ट्रॅव्हलिंग आणि बाकीच्या सर्व गोष्टींसाठी किती पैसे लागतात. सो चला तर स्टार्ट करूयात. सो मला रेंट द्यावा लागतो जवळपास 1100 पाऊंड. त्याच्यानंतर येतं की माझा ग्लोसरीचा खर्च, मला त्या सर्व गोष्टींसाठी जवळपास 150 पाऊंड द्यावे लागतात. हे कमी जास्त होऊ शकतात, 120 ते 150च्या रेंजमध्ये. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी मला जवळपास 100 पाऊंड द्यावे लागतात आणि बाकीच्या जर गोष्टी मी पकडल्या तर त्या एक्स्ट्रा 100 पाऊंडपर्यंत कन्सिडर करू शकता. सो टोटल मला 350 प्लस माझ्या रेंटचे 1100, सो 1450 ते 1500 पाऊंड मला मंथली इन्व्हेस्ट करावे लागतात स्वतःसाठी. जर मी इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केलं तर 1500 पाऊंड इज इक्वल टू 1,05,000 50,000. सो 1,50,000 रुपये मला मंथली स्वतःवरती खर्च करावे लागतात. म्हणून हे शहर किंवा हा देश थोडासा महाग वाटतो, पण तेवढी जास्त सॅलरी जर असेल तर या गोष्टी मॅनेजेबल आहेत. सो अजून एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते की यूकेमध्ये तुम्ही वोटिंग करू शकता. म्हणजे यांच्या घटनेनं तुम्हाला अधिकार दिला आहे की तुम्ही जर इथे शिक्षणासाठी किंवा शिकायला किंवा नोकरीसाठी आला असाल तर तुम्ही इथे वोटिंगसाठी अप्लाय करू शकता. सो माझं पहिलं वोटिंग आहे 2 मे 2024 साली आणि ते आहे पोलीस अँड क्राईम कमिशनर थेम्स व्हॅली पोलीस एरिया यासाठी. सो मी 2 तारखेला वोटिंग करेल, त्याचा व्हिडिओ बनवेल आणि पुढच्या म्हणजे 4-5 मेला अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंथली खर्च आहे 1500 पाऊंड म्हणजे 1,50,000 रुपये. थँक्यू.